आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। मालेगाव शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरती धुळे बायपास रोडवरील कंकारिया शोरूम समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर रात्रीच्या सुमारास अज्ञात 6 जणांनी 2 दुचाकीवर हत्यारासह एका व्यापाऱ्याला 25 लाखांना लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल मुथा वय वर्ष 43 हे संकेत ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत। त्यांचे टेहेर आरटीओ ऑफिस जवळ संकेत किराणा दुकान आहे। ते रात्रीच्या दरम्यान आपल्या दुकानातील सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम व खरेदी विक्री रजिस्टर असे त्यांची 4 चाकी वाहन मारुती सुझुकी क्रमांक MH41 AS 6448 ने घरी घेऊन जात असताना मालेगाव शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्ग धुळे बायपास रोड जवळ कंकारिया शोरूमच्या समोर मालेगाव बाजूकडून येणाऱ्या रोडवर स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारधार हत्यारांसह अज्ञात साधारण 25 ते 30 वयोगटातील 3 जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांनी शिवीगाळी केली। त्याचवेळी मागून पुन्हा एका दुचाकीवर धारधार हत्यारांसह आणखी अज्ञात तरुण साधारण 20 ते 25 वयोगटातील येऊन त्यांनी त्यांच्या गाडीची मागची काच फोडून गाडीतून 2 पैशांनी भरलेल्या थैल्या काढल्याची गाडीची चावी काढून त्यांनी पोबारा केला। घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते। स्थानिक व्यापारी नागरिकांनी मोठी गर्दी केली। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते। बागलान वृत्तांतसाठी विशाल शिवदे, मालेगाव।